वृषभ राशी 28 जुलै ते 3 ऑगस्ट 2025 साप्ताहिक राशीफल। वृषभ राशी जुलैच्या शेवटच्या दिवसापासून आणि ऑगस्टच्या सुरुवातीपासून सुरू होणारा हा आठवडा तुमच्यासाठी खूप खास राहणार आहे। या आठवड्यात ग्रहांच्या स्थितीबद्दल बोलायचे झाले तर राक्षसांचा गुरु शुक्र आणि देवांचा गुरु मिथुन राशीत राहतील। याशिवाय मिथुन राशीत गजलक्ष्मी योग, कर्क राशीत बुद्धादित्य योग तयार होत आहे। या आठवड्यात वृषभ राशीच्या लोकांच्या समस्या सोडवता येतात। चला तर मग जाणून घेऊया वृषभ राशीसाठी येणारा नवीन आठवडा कसा असेल। प्रेमजीवन आणि कौटुंबिक जीवनाच्या बाबतीत वृषभ राशीसाठी हा आठवडा चांगला राहील। तुम्हाला तुमच्या प्रियकरासोबत रोमॅन्टिक वेळ घालवण्याची संधी मिळेल। आठवड्याच्या उत्तरार्धात परिस्थिती खूपच चांगली होईल। तुम्हाला तुमच्या प्रियजनांचा पाठिंबा मिळेल आणि त्यांच्या पाठिंबामुळे तुमच्या प्रेमजीवनात आनंद वाढेल। जे लोक नाते पुढे नेण्याचा विचार करत आहेत त्यांनी त्यांचा विचार करावा, त्यांना कुटुंबाकडून पाठिंबा मिळेल। वृषभ राशी या आठवड्यात अशा अनेक परिस्थिती येतील जिथे तुम्ही तुमच्या शत्रूंवर विजय मिळवू शकाल। तुमच्या जीवनातील ध्येय आणि यश साध्य करण्यासाठी योजना बनवा। येणाऱ्या लोकांना त्यांच्या कठोर परिश्रमाचे फळ मिळेल। तुम्ही कठोर परिश्रम कराल परंतु यामुळे तुमचे आरोग्य बिघडू शकते, यासाठी सावधगिरी बाळगावी। येणाऱ्या काळात व्यवसाय वाढवण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असेल। जर तुम्ही प्रेमजीवन जगत असाल तर तुमच्यासाठी वेळ चांगला राहील। विवाहित लोकांचे घरगुती जीवन प्रेमाने भरलेले असेल। या आठवड्यात तुम्ही कोणतेही मोठे काम करू नये, तर परिस्थिती तशीच राहू द्या। या आठवड्यात पैसे गुंतवणे चांगले नाही। आता काळजी घ्या, घरी काही चांगले काम होऊ शकते ज्यामुळे नातेवाईक कुटुंबात येत राहतील। तुमचे आरोग्य मजबूत राहील। या आठवड्यात आर्थिकदृष्ट्या सामान्य राहील। बुध ग्रहाच्या कृपेने तुम्हाला कामाच्या ठिकाणी यश मिळेल आणि पैशाशी संबंधित बाबींमध्ये नफ्याची परिस्थिती राहील। कुटुंबात काही शुभ कार्य किंवा शुभ घटना घडू शकते। जुने घर खरेदी किंवा विक्री करण्याचा किंवा नवीन वाहन खरेदी करण्याचा विचार यशस्वी होऊ शकतो। शुक्र आणि शनीच्या कृपेने व्यावसायिकांना नवीन ऑर्डर आणि आर्थिक लाभ मिळतील। नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ कठोर परिश्रम आणि प्रगतीचा आहे। वरिष्ठांकडून तुम्हाला प्रशंसा मिळेल आणि नोकरी बदलू इच्छिणाऱ्यांसाठी हा काळ अनुकूल आहे। आरोग्याच्या दृष्टिकोनातून गुडघे किंवा पाय दुखणे पुन्हा येऊ शकते। वाहन चालवताना काळजी घ्या। प्रेम आणि वैवाहिक जीवनात केतूमुळे गैरसमज होऊ शकतात, म्हणून धीर धरा। पत्नीच्या मदतीने कोणतेही प्रलंबित काम पूर्ण होऊ शकते। विद्यार्थ्यांना अभ्यासात एकाग्रता दाखवण्याची आवश्यकता आहे। मुलांशी संबंधित काही चिंता असू शकतात। भावंडांशी चांगले संबंध राहतील आणि त्यांचे सहकार्य मिळेल। धार्मिक यात्रा शक्य आहे आणि शिक्षकांचे आशीर्वाद मिळतील। 29 जुलै ते 30 जुलै दरम्यान चंद्र कन्या राशीत असेल। तुमच्या विश्लेषणात्मक क्षमता चमकतील। योजनांमध्ये सुधारणा करण्यासाठी आणि तपशिलांकडे लक्ष देण्यासाठी हा एक उत्तम काळ आहे। तुम्ही तुमच्या चालू कामांचा आढावा घेण्यासाठी देखील या दिवसाचा वापर करू शकता। 31 जुलै ते 1 ऑगस्ट दरम्यान चंद्र तुळ राशीत असेल। हे टीमवर्क आणि सुसंवादी सहकार्याला समर्थन देते। तर 2 ऑगस्ट ते 3 ऑगस्ट दरम्यान वृश्चिक राशीत चंद्र वरिष्ठांची शक्ती गतिमान किंवा तणाव निर्माण करू शकते। तुम्हाला भावनिक संयम राखण्याची आवश्यकता आहे। हे तुम्हाला तुमच्या आव्हानांना सुंदरपणे तोंड देण्यास मदत करू शकते। या आठवड्यात वृषभ राशीच्या लोकांचे संपूर्ण लक्ष त्यांच्या करिअर आणि व्यवसायात प्रगती करण्यावर असेल। जर तुम्ही नोकरी करणारे व्यक्ती असाल आणि बऱ्याच काळापासून नोकरी बदलण्याचा प्रयत्न करत असाल तर या आठवड्यात तुम्हाला कुठून तरी चांगली ऑफर मिळू शकते किंवा या दिशेने तुमचे प्रयत्न यशस्वी होऊ शकतात। कामाच्या ठिकाणी तुमचे वरिष्ठ आणि कनिष्ठ दोघेही तुमच्याशी पूर्णपणे दयाळूपणे वागतील। तुमच्या नेतृत्व आणि निर्णय क्षमतेचे प्रदर्शन करून तुम्हाला कामाच्या ठिकाणी आदर मिळेल। एकंदरीत पाहता या आठवड्यात तुमच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होईल। जर तुम्ही व्यवसायात गुंतलेले असाल तर तुम्हाला मोठी रक्कम मिळू शकते। व्यवसायात अपेक्षित नफा आणि विस्तारामुळे तुमची कीर्ती आणि प्रतिष्ठा वाढेल। आठवड्याच्या उत्तरार्धात काही सरकारी निर्णयांमुळे तुम्हाला दिलासा मिळेल। निर्णय तुमच्या बाजूने येणार असल्याने कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल। नातेसंबंधांच्या बाबतीत हा आठवडा तुमच्यासाठी पूर्णपणे अनुकूल राहणार आहे। या आठवड्यात तुम्हाला तुमच्या प्रेम जोडीदाराचे चांगले ट्युनिंग दिसेल आणि त्याच्यासोबत आनंदाचे क्षण घालवण्याच्या अनेक संधी मिळतील। या आठवड्यात सूर्य आणि शुक्र तुमच्या विचारांमध्ये स्पष्टता आणि दृढता आणतील।
परंतु चंद्र आणि राहूची स्थिती कधी कधी मानसिक गोंधळ किंवा गोंधळ निर्माण करू शकते। जर तुम्ही नियोजनबद्ध पद्धतीने पुढे गेलात तर अनेक अडकलेली कामे जलद गतीने पूर्ण होऊ शकतात। हा आठवडा जसजसा पुढे जाईल तसतशी तुमची ऊर्जा आणि कार्यक्षमता सुधारेल। 30 जुलैच्या सुमारास तुमच्या कारकिर्दीत एक नवीन पर्याय उदयास येऊ शकतो, जो भविष्यासाठी उपयुक्त ठरेल। नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या वरिष्ठांकडून पाठिंबा मिळेल, परंतु कार्यालयामधील राजकारण किंवा वादांपासून दूर राहा। व्यावसायिकांसाठी वेळ सामान्य आहे, सध्या मोठी गुंतवणूक पुढे ढकलणे चांगले राहील। प्रेमसंबंधांमध्ये पारदर्शकता आणि समजूतदारपणा आवश्यक आहे। वृषभ राशीच्या लोकांनी या आठवड्यात शुक्रवारी देवी लक्ष्मीची पूजा करावी। ओम शाम शुक्राय नमः या मंत्राचा जप करावा। तुळशीच्या झाडाला जल अर्पण करा आणि पांढरे कपडे घाला। वृषभ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा विचारपूर्वक निर्णय घेण्याचा आहे। भावनिक स्थिरता राखा आणि अनावश्यक गुंतागुंत टाळा। जर तुम्ही संयम आणि शहाणपणाने पुढे गेलात तर आठवड्याच्या शेवटी तुम्हाला आनंददायी परिणाम मिळू शकतात। एकंदरीत पाहता वृषभ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा शुभ राहणार आहे।